पालकमंत्री पदावरून महायुतीमधला वाद चव्हाट्यावर आलाय। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे। महाराष्ट्र सरकारकडून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांची निवड रद्द करण्यात आली आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, पुनर्विचार या पदांचा केला जाणार आहे असं कळतंय, काय अधिक तपशील आहेत? नक्कीच नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला जर का पाहायचं तर सध्याला लाल हिरवा कंदील जो आहे तो देण्यात आलेला होता, मात्र सध्याला त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे। सध्याला जर का पाहायचं तर एकूणच सकाळी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती। रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे यांची निवड झालेली होती, तर नाशिक मध्ये गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आलेली होती। मात्र सध्या जर पाहायचं तर मोठा वाद याच्यावरून आपल्याला सकाळी होताना पाहायला मिळालेला होता आणि आता याला स्थगिती देण्यात आलेली आहे। नाशिकमध्ये जर पाहायचं तर महायुतीमध्ये रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळते आहे, जिथे दादा भुसे यांची नियुक्ती आपल्याला या अगोदरच्या सरकारमध्ये पाहायला मिळालेली होती। तर रायगडमध्ये देखील एकूणच शिवसेना मोठ्या प्रमाणात आग्रही मागणी करताना आपल्याला पाहायला मिळते आहे आणि त्यामुळेच एकूण हा वाद कुठेतरी शमवण्याचा प्रयत्न सध्याला आपल्याला होताना पाहायला मिळतो आणि तात्काळ सध्या जर पाहायचं तर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली गेली आहे। निश्चित, धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीबद्दल। आता या जागांवर कोणाची नियुक्ती केली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।